पाटील सर, रवींद्र भोईर सर, या ठिकाणी हे नवी मुंबईतील शिक्षक कोर कमिटी जी आहे तिचे सगळे मानद सदस्य आहेत। नवी मुंबई शिक्षक कोर समितीच्या वतीनं या ठिकाणी रवींद्र पाटील सर, रवींद्र पस्टे सर, त्याचबरोबर मनोज गुरव सर, महाजन सर, नांदुगडे सर, सचिन पाटील सर, रवींद्र भोईर सर या सर्व शिक्षक कोर कमिटीच्या सदस्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सरांचा सन्मान त्या ठिकाणी होत आहे। तर मी सरांच्या मातोश्री जे उपस्थित आहेत त्यांनाही निमंत्रित करते की आपणही यावं आणि तुमचं पण खूप खूप अभिनंदन आहे। जोरदार टाळ्या पुन्हा एकदा आपल्यासाठी ही खूप गौरवाची गोष्ट आहे की आपले लाडके प्राचार्य श्री प्रताप महाडिक सर यांना राज्यस्तरीय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे। सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार आणि मी मान्यवरांना विनंती करते, सरांनाही विनंती करते की आपण आसनस्थ व्हावं। शाळेच्या कॉलेजचे प्रिन्सिपल, सगळा शिक्षक वर्ग आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, तसेच पालक, विद्यार्थी आणि माझे मित्रमैत्रीण, या सगळ्यांना माझा नमस्कार। मला माहिती आहे आज सगळेजण तुम्ही ह्या कार्यक्रमाची खूप आतुरतेने वाट बघतायत की कार्यक्रम कधी सुरू होणार, पण हा सत्कार समारंभच थांबत नाहीये। पण काय करणार, आलेल्या पाहुण्यांचा पण सत्कार झाला पाहिजे आणि या शाळेतून कॉलेजमधून ज्यांनी कामगिरी केली आहे, चांगलं उज्ज्वल नाव कमवलंय, त्यांना पण एक शाबासकीची थाप ही मिळालीच पाहिजे। कारण जेव्हा कोणी आपलं कौतुकाची थाप देतं तेव्हा आपल्याला आपलं अजून काम करण्यासाठी किंवा आपल्या क्षेत्रामध्ये अजून उमेदीने कामगिरी करून दाखवण्यासाठी एक प्रेरणा मिळते। आणि मला वाटतं तुम्हाला खूप चांगले शिक्षक लाभलेत, कारण ज्या शिक्षकांनाच आज एवढा मोठा पुरस्कार मिळाला आहे तर मला वाटतं की त्यांचं कार्य आणि त्यांनी घडवलेले हे विद्यार्थी यांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल। आणि मला वाटतं की इथे जे जमलेले युवा वर्ग आहे, आपल्या खरं नवी मुंबईचं काय, देशाचं, महाराष्ट्राचं खरं भविष्य तर हेच आहे। म्हणजे आमच्या समोरच्या बसलेलं आहे हेच खरं भविष्य आहे। आम्ही सगळेजण आमच्या क्षेत्रामध्ये आपल्या समाजासाठी काम करण्यासाठी नेहमीच तत्पर असतो। आता इथे बऱ्याचशा आम्ही नगरसेवकच्या मैत्रिणी आहोत, त्या आम्ही नवी मुंबईच्या विकासासाठी तर दिवस रात्र आमचं कार्य सुरूच आहे। आणि ह्या सगळ्या आमच्या कार्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांची पण थोडीफार साथ पाहिजे आणि ती साथ एवढीच की आपलं आज परिसर जो आहे तो थोडा स्वच्छता ठेवा। तुम्हाला थोडं जरी कुठे काही वाटलं तर लगेच एक जागरूक नागरिक म्हणून लगेच आपल्या जवळचं कोणी नगरसेवक असेल किंवा कोणी प्रतिष्ठित व्यक्ती असेल जे काम करतात त्याच्यापर्यंत छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतील त्या तत्काळ त्याच्यापर्यंत पोहोचवा। किंवा आमचं तर ऑफिस म्हणजे जे सेक्टर 10 मधलं कोपरखेड्याचं ऑफिस आहे हे सगळ्यांसाठी, कुठल्याही भागात राहणारा माणूस असेल त्याच्यासाठी ते कायम खुलं आहे। तुमच्या काही समस्या अडचणी असतील तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। आणि एक बेनिफिट म्हणजे असं की आम्ही नाही करण्याची सून असल्या कारणाने मला असं वाटतं की माझी कामं जास्त लवकर होतात, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं काही पर्सनली काही कामं असतील तर तुम्ही नक्कीच वेलकम आहे। आणि ऑल